इथे तुम्हाला सिम्बॉल दिलेले असणार आहे आणि ते सिम्बॉल तुम्हाला सांगणार आहे की त्यांचं नातं काय असते, कुणाला काय म्हटलं जाते. ठीक आहे, ते बघू आपण. ए मायनस बी म्हणजे ए ही बी ची मुलगी आहे. म्हणजे तुम्हाला हे जे मायनसचं साईन आहे ते काय सांगत आहे की ए ही बी ची मुलगी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ए प्लस बी प्लसचं साईन काय सांगत आहे की ए ही बी ची पत्नी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ए डिवाइड म्हणजे तुमचं भागाकाराचं चिन्ह ते काय सांगत आहे, ए हे बी चे वडील आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर गुणाकार, ते गुणाकाराचं चिन्ह ते काय सांगत आहे की ए हा बी चा मुलगा आहे. ठीक आहे, आता तुम्हाला इथे पुन्हा दिलं आहे की ए मल्टिपल बाय बी आर आणि मायनस एस हे इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. या संबंधात पी चा क्यू शी संबंध काय, मी तुम्हाला पुन्हा तेच सांगितलं. संबंध कोणाचा काढायचा आहे, नाता कोणाचा काढायचा आहे, पी चं. ठीक आहे, पी चा एस शी संबंध काय. ठीक आहे, मग आता पी आणि मल्टिपल बाय म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आर, गुणाकाराचं चिन्ह काय सांगत आहे, मुलगा. ठीक आहे, म्हणून इथे मुलगा लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर मायनस, मायनसचं साईन काय सांगत आहे, मुलगी, ते काय लिहून घ्यायचं, मुलगी. ठीक आहे, आणि आता आपण हे सॉल्व्ह करायचं इक्वेशन. पी हा आर चा मुलगा आहे. ठीक आहे, तेच आपल्याला ए ही बी ची मुलगी आहे असं म्हटलं आहे. मल्टिपलचं साईन काय सांगत आहे की ए हा बी चा मुलगा आहे. ठीक आहे, मग पी हा आर चा काय आहे, मुलगा आहे. पी कुणाचा मुलगा आहे, आर चा. ठीक आहे, म्हणून आर कुठे असणार आहे, वर असणार आहे. ठीक आहे, पी हा मुलगा आहे म्हणून तो काय असणार आहे, मेल असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आर ही एस ची मुलगी आहे. आर कुणाची मुलगी आहे, एस ची. म्हणजे आर कुणाची तरी मुलगी आहे म्हणून एस कुठे येणार आहे, पुन्हा वर येणार आहे. ठीक आहे, थोडं आपलं वर झालं, काही हरकत नाहीये, समजत आहे ना. ठीक आहे, आर ही कोणाची मुलगी आहे, एस ची मुलगी आहे. मग आर ही मुलगी आहे म्हणून ती काय असणार आहे, फिमेल असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून आपल्याला एस चं जेंडर सांगितलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्याला मेल फिमेल काहीही कन्सिडर करणार नाही आहे, काहीही लिहिणार नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला तेच विचारलं आहे की या संबंधात पी चा एस शी संबंध काय आहे. आपल्याला नातं कोणाचं काढायचं आहे, पी चं काढायचं आहे. ठीक आहे, आणि एस शी संबंध काढायचा आहे, तेच काढायचं आहे. ठीक आहे, आता पी ची आर कोण झाली, आई झाली. ठीक आहे, फिमेल आहे, आई आहे. आणि आईची आई किंवा वडील जे कोणी असेल, आपल्याला यांचं तर काढायचंच नाही, आपल्याला पी चं काढायचं आहे. आणि तुम्हाला माहित आहे आईची वडील किंवा आई म्हणजे त्यांचे ते आपले आजी किंवा आजोबा असणार आहे. ठीक आहे, आणि त्यांचा आपण कोण असणार आहे, नातू. का बरं, कारण तो मेल आहे म्हणून पी कोण झाला, नातू.